सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. काय तर आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक वाघमारे सर, जे आजच्या साप्ताहिक धर्मवर्गाचे अध्यक्ष आहेत संजय साठे सर, ज्यांनी खूप सुंदर असा माझा परिचय करून दिला, ते माझे मित्र दिलीप भाऊ आठवले, रोडे सर, माझे सहकारी चंद्रकांत दादा टेकवार आणि उपस्थित सर्व धर्म बंधू आणि भगिनी. मित्रांची नावं मला माहिती नाही, पण या संस्थेचे चेअरमन असतील, अध्यक्ष असतील, पदाधिकारी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुम्ही मोठत आहे. तर आपला जो आजचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्माचे औषध असं आहे. तर तुम्हाला पण असं वाटत असेल की बाबासाहेब आणि धम्माचं औषध हा असा काही विषय असतो मला. तर हे कसं असतं, डॉक्टर बोललं ना की आपल्याला लगेच डोळ्यासमोर अशी प्रतिमा निर्माण होती. डॉक्टर तिथे दिसतो, एक पांढरा कोट असतो, कुठेतरी ऑपरेशन करतात, ICU असं इंजेक्शन मारतात, असं काहीतरी डोळ्यासमोर आपल्याला डॉक्टर बोलायची. आणि त्याने कुठलं तर ऑपरेशन करायचं आहे, रोग्याला तपासतात. तर त्या तीच दृष्टी आपल्या असते की डॉक्टर म्हणलं, शिक्षक म्हणलं की वेगवेगळं त्यांचा पेशा आठवतो. तर आपण आज डॉक्टर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण बोलणार आहे. बाबासाहेबांचे जे आपल्याला औषध दिले त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर बाबासाहेबांचा विश्व रेकॉर्ड आहे की बाबासाहेब मला 4 वेळा डॉक्टरेट मिळाले. आणि हा रेकॉर्ड मला नाही वाटत अजून कोणी ब्रेक केला असेल. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर बाबासाहेब जरी असं म्हणजे पेशंट चेक करणारे डॉक्टर नसले तरी त्यांनी ज्या इथल्या व्यवस्थेचं जे ऑपरेशन केलेलं आहे, या ब्राह्मी व्यवस्थेचं, मनुवादी व्यवस्थेचं जे ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्यावर जो इलाज केलेला आहे त्याला तोड नाही. जगाच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांनी बराच रिसर्च चालू आहे की एखाद्या अशा ऑपरेशनमुळं, एखाद्या त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या समाजाचं परिवर्तन होऊ शकतं, समाज बदलू शकतो, असं बाबासाहेबांनी होतं. तर बाबासाहेब एक विद्वान होते, डॉक्टरेट तर होतेच होते. त्यांचे जे 6 डिग्री आहेत त्या प्रतिकूल ते BA, MA, PhD, MSc, PhD, 12 LLD आणि DLD असं बाबासाहेबांना 4 डॉक्टरेट पदवी असं. आणि त्यांनी ह्या व्यवस्थेवर जे ऑपरेशन केलेलं आहे किंवा आम्हाला जे औषध दिलेलं आहे, तर त्याच्यावरती आपण आज म्हणणार आहे. जर आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं जर आज आचरण केलं, पालन केलं, तर मग पुन्हा आपली अवस्था होणार. आणि म्हणून अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं, अशी घर बांधली जातात, साप्ताहिक वर्ग घेतले जातात, अशा मुलांना ट्रेनिंग हा एक प्रशिक्षणाचा भाग आहे. बाबासाहेबांची धर्मक्रांती प्रतिमान करायची असेल तर आपल्याला बुद्ध धर्माबद्दल, संघाबद्दल माहिती असलं पाहिजे, त्या भाग आहे. तर इथं आज बाबासाहेबांची जयंती आहे, तर त्या अनुषंगाने प्रवचन मालिका केली. तर खरंच पुण्यामध्ये नाही त्या सर्व व्यवस्थापनाची त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ना, 4 आर्य सत्य. तर 4 आर्य सत्य म्हणजे दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामी प्रतिपद. बुद्धाने सांगितले की जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख आपण थांबवू शकतो, त्याचा समूळ नष्ट करू शकतो. भगवान बुद्धाने जी शिकवण सांगितली ती जी शिकवण आहे ना, ती अप्रबुद्ध लोकांसाठी आहे. ज्या अप्रबुद्ध लोकांना रोगी बोललं जातं, जे अज्ञानामध्ये आहे, अंधकारामध्ये आहे, त्यांना कसला गंधच नाही, अशा लोकांना बुद्धिझममध्ये भगवंताने रोगी बोललेलं आहे. तर चायनामध्ये ना, चायनामध्ये ही जी शिकवण आहे ती खूप अशी प्रचलित आहे. कारण ह्या ज्या शिकवणीला शुश्रूषामध्ये सेवा करणारी शिकवण बोललेली. आणि बुद्धाला महावैद्य बोललेलं आहे. बुद्ध एक डॉक्टर आहे, मनाचे डॉक्टर आहे. असं कोणी एवढा रिसर्चच केला नाही
एवढा भगवंताने मनावरती संशोधन केलेलं आहे. म्हणून भगवंताला महावैद्य बोललेलं आहे. आणि बाबासाहेब त्यांचे गुरु आहेत. बाबासाहेब भगवंतांचे गुरु शिष्य आहेत. त्याच्यामुळं कसं हे जी सेवा करण्याची जी परंपरा आहे ती चायनामध्ये खूप आहे. आणि त्याच्यामुळं जो तिथला जो बोधिसत्व वैशंभराज हा जो बोधिसत्व आहे तो चायनामध्ये ते खूप प्रसिद्ध आहे. कारण त्यांनी बाबासाहेब पण बोधिसत्व आहे. बाबासाहेबांनी कसं इथली व्यवस्था ही व्यस्त लागून केलेली आहे. इथल्या व्यवस्थेला कशा म्हणजे ह्या व्यवस्थेला कसं त्यांनी तालीम औषध उपचार केलेला आहे, ही व्यवस्था कशी बदललेली आहे. तसंच तिथं जो चायनामध्ये वैशंभराज म्हणून बोधिसत्व आहे. तर म्हणून आज चायना जगामध्ये टॉप आहे. जगामध्ये टॉप आहे सगळ्या बाबतीमध्ये. तसं आहे. तर म्हणून आपण जर बाबासाहेबांच्या आणणार असतो भगवान बुद्धाच्या असू तर हा सेवाभाव आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण बाबासाहेब काय बोलतात की बौद्ध धर्माचा जो प्रचार प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. कारण हे इथं येणंच एवढं नाही होत. तर एखाद्या कुटुंबाला एखाद्या फॅमिलीला आपण विहाराकडे आणणं म्हणजे विहाराकडे नुसतं आणतच नाही तर त्याच्यातलं बुद्धत्वाचं दार आपण उघडं करत असतो. बुद्धत्वापर्यंत नेण्यासाठी त्याला आपण मदत करत असतो. म्हणून हा एक सेवा आहे. तो जे काम करतात तिथे एवढ्या लोकांना गोळा करतात, त्यांच्यासाठी काही व्यवस्था करतात, हा सेवाभाव आहे. इथल्या लोकांना काय काम नाही म्हणून नाही ते करत नाही. हा एक पुण्यकर्म आहे, सेवाभाव आहे. लोकांना बुद्धिझमपट आणण्यासाठी हे करतात. ह्या लहान लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी, लहान लहान मुलं ना बुद्धिझम माहिती असण्यासाठी, ह्याच्यासाठी हा सगळा खटाटो ही सेवाभाव आहे. तर बुद्धिझममध्ये सेवा करणं हा एक सगळ्यात बेस्ट गुण आहे. 40 मिनिटं बोला. तर भारतामध्ये जे अस्पृश्यता आहे, जातीयता आहे, उच्च नीच आहे, कर्मकांड आहे, खोटे काल्पनिक ह्या भयानक अशा रोगानं हा इथला भारतीय बहुजन समाज आहे तो रंजलेला आहे, गांजलेला, उचडलेला असा खूप अशी भयानक परिस्थिती होती. आणि बाबासाहेबांनी ते डॉक्टर असल्यामुळे बाबासाहेबांनी ती व्यवस्था ती परिस्थिती जवळून पाहिलेली आहे, तिचं अनालिस केलेलं आहे, तिची चिकित्सा केलेली आहे. आणि त्यांना असं वाटलं की अरे हा कारण बाबासाहेब परदेशात शिक्षण घेतले, तिथली लोक, तिथली व्यवस्था, तिथल्या परंपरा किती विचित्र, म्हणजे ते कुठं आणि आपण कुठं. इथं माणसासारख्या माणसाला माणूसच ॲक्सेप्ट करत नाही, माणूस समजतच नाही. तिकडे किती मित्रता, किती करुणा, हा बाबासाहेबांनी भेद बघितलेला. म्हणून बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा फार भयानक रोग आहे. तर ह्या रोगाला काहीतरी आपण इलाज केला पाहिजे, उपाय केला पाहिजे. तर हे कसं ह्याला निर्मूलन करता येईल, कसं हा नष्ट करता येईल, आणि इथला जो पिचलेला समाज आहे त्याला कसं ह्या व्यवस्थित मेन प्रवाहामध्ये आणता येईल, त्यांना कसे हक्क अधिकार देता येईल, माणूस म्हणून कसं यांना म्हणजे फेस करता येईल, हे सगळे बाबासाहेबांनी चिंतन केलं, मनन केलं. जेव्हा ते उच्च शिक्षण घेऊन आलं मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काय चळवळ उभा केला. मग आपल्याला माहीत आहे महाडचा सत्याग्रह आहे, मनुस्मृती धन आहे, काळाराम मंदिर आहे, गोलमेज परिषद आहे. तर सगळ्यात बाबासाहेबांनी आपली हक्क आणि अधिकाराची लढाई लढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये त्यांनी प्रबुद्ध भारत आहे, मूक नायक आहे, ह्याच्यामधून हा समाजाला जागृत करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे गुलाम आहे, तुम्ही माणसासारखी माणसं असून कुठल्या मांजरापेक्षा तुम्हाला नियम वाचवलं जातं, तुम्हाला कुठले हक्क नाही, तुम्हाला कुठले अधिकार नाही. आणि ह्याची जाणीव ह्या समाजाला करून देण्याचा बाबासाहेबांना तो खास प्रयत्न केलेला आहे. गोलमेज परिषदेमध्ये तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांनी इंग्रजांना लढून, इथल्या भारतीयांना लढून आपले हक्क अधिकार मिळवले. आणि गांधीनं जेव्हा मरण उपोषण केलं एवढ्यामध्ये, आपण पुण्यामध्ये राहतो, त्या पुण्यामध्ये गांधीजीने तुमच्या आमच्या हक्क अधिकार काढून घेतले.
तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि फार भयानक आहे, हे लोक एवढ्या सदस्य आपल्याला काय हक्काधिकार देणार आहे. आणि हे काय म्हणतात की इथं जर कपाळ मोक्ष जरी केला तर ह्यांना काय आपली दयामाया येणार. तेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो या धर्मात मी मरणार नाही. ही घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी 56ला जवळजवळ 20-21 वर्षानंतर बौद्ध धर्म आपल्याला दिला. बुद्ध धर्माच्या भारतामध्ये विनाश केला आणि आपल्याला त्या घाणीत त्या नरकात मिसळलेल्या त्या निर्वाळपणे बाबासाहेबांना त्याला बाहेर काढलं. तर बाबासाहेबांना वाटत होती इथल्या सगळ्या बौद्ध समाजाने हा धर्म सोडावा. कारण का बोलत की ही जी व्यवस्था आहे, ही जी मनवादी व्यवस्था आहे, जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, ही धर्मानं निर्माण केल्या. धर्मामध्ये ही घाणेरडी व्यवस्था आहे, ही अस्पृश्यता आहे, ही गुचिलेचिता आहे, हा पवित्र अपवित्रता आहे. तर धर्मानं निर्माण केली तर धर्मच याला बरं पडू शकतो. पण त्या धर्माची मानसिकता नव्हती का हा रोग बरा व्हावा, यांना काय हा अधिकार मिळावा. म्हणून बाबासाहेबांचं एक अशी पण एक म्हण आहे की लोहा लोह पे काढतात. म्हणजे धर्माने निर्माण केले धर्मच त्याला नष्ट करू शकतो, धर्मच त्याला नको. जसं कसं सापाचं बघा, साप चावला तर त्याच्याच विषापासून त्याची लस तयार केली जाते. तर तसा तो प्रकार आहे. मग बाबासाहेबांनी काय केलं समजा जर समूळ हा रोग नष्ट करायचा असेल तर धर्माचा त्याग केला पाहिजे. धर्माला म्हणजे आपल्या हद्दपार केला पाहिजे की हा धर्म माणसाला माणूस समजत नाही, असं कुठं धर्म असतो का. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, हे किचकट म्हणजे किचकट आणि हे एकदम असं त्याचं जे रिक्स आहे ती रिक्सचे ऑपरेशन बाबासाहेबांनी केलं. मोठं धाडस केलेलं आहे या जे धर्मांतर करणार आहे, अधर्म सोडणार. ही सामान्य माणसाची गोष्ट नाही. कारण कसं तिथं जे आहे ना, हजारो वर्ष मुसलमानांनी राज्य केलं, कधी त्यांनी ह्या व्यवस्थेबद्दल चकाचक काढला. 100 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, त्यांनी ह्या व्यवस्थेबद्दल काय केलं, त्यांनी थोड्या सुधारणा केल्या तर त्यांना लगेच इथे हाकलून लावलं. पण बाबासाहेबांसारख्या म्हणजे ते तर राजे महाराजे होते, राजसत्ता त्यांच्या हातात होती, ती ह्या व्यवस्थेला बदलू नाही शकले. पण बाबासाहेब एकटा खंबीर असा नेता होता. बाबासाहेब एकटे खंबीर होते की त्यांनी त्या व्यवस्थेच्या धोरणावर मानले. त्यांनी ही व्यवस्था नाकारलेली आहे, ही जुलमी व्यवस्था आहे, ही जी जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था ही काल्पनिक आहे, ही खोटी आहे, जगात कुठं नाही. हे बुद्धाने जे सांगितलं ते बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आणि त्यांनी ठरवलं की आपण ह्या व्यवस्थेतून बाहेर पडायचं. आणि मग बाबासाहेबांनी आपल्याला जेव्हा 56 धर्मांतर केलं आणि आपण जेव्हा बौद्ध झाल्यानंतर बाबासाहेबांचं एक 7-8 आठवड्यामध्ये दुःख निधन होतं, महापरिनिर्वाण होतं. तेव्हा बाबासाहेबांनी त्या लक्षात आपल्याला त्या धर्मातून बाहेर काढलं. पण बाबासाहेबांना म्हणजे आपण नुसता धर्म घेऊन विहारातून भागणार नाही, पण त्याच्यासाठी बाबासाहेबांनी काय पथ्य सांगितलं, काय औषध दिली, काय गोळ्या दिलेल्या, काय इंजेक्शन दिलं, ते घेतल्याशिवाय आपला आजार बरा होणार नाही. बाबासाहेबांनी ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. तर ह्याच्यामध्ये म्हणजे काय असेल, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल बाबासाहेबांनी का औषध दिलं असेल. तर बाबासाहेब ते काय असतं की बघा, काही रोग असतात ना डॉक्टर पण जातात, परंतु डॉक्टरनं दिलेलं जे औषध आहे त्यानं गुण येईल असं त्यांचा विश्वास नाही. म्हणजे ते लोक काय करतात, डॉक्टरवर त्यांचा विश्वास नसतो, ह्यानं काय तर मला फरक पडत होते. तर बाबासाहेबांवर ज्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी धर्मांतर केलं, ही लोक आज सुखी आनंदात टॉपमध्ये व्यवस्थेतून बाहेर आले, धर्मकांडातून आरोग्यातून परंपरेतून बाहेर आलेले आहेत. हे लोकांनी विश्वास नाही ठेवला. म्हणजे श्रीमती आहे किती जर कास्ट आहे, धर्मकार समाज आहे, मातृ समाज आहे, समाज आहे, आमची दुनियाभरची लोक आहेत, त्यांनी बाबासाहेबांना विश्वास नाही ठेवला. तर आज ते त्याच्या नरक यातना भोगतात. म्हणून आपल्या समाजानं बाबासाहेबांनी विश्वास ठेवला, धर्मांतर केलं आणि बुद्धाचा हा धर्म नुसतं धर्मांतर करू नये
त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जगभर आपण हे काम करतो. म्हणजे कसं तर नुसतंच म्हणजे डॉक्टरकडे आपण जातो आणि डॉक्टरवर विश्वास नाही ठेवला तर मग आजार आपला बरा होतो. बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला हा धर्म दिला तर त्या धर्मामध्ये त्यांनी जे सांगितले की दुःखमुक्तीचं औषध, सुखाचं औषध आहे, तर हे काय इथली जी अस्पृश्यता, उच्च निष्ठा ही जर खरी खोरी जर नष्ट करायची असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला काय एक संदेश दिलेला की जगाला संदेश दिल्याबरोबर यात बौद्ध धर्मामुळे समाजाचं परिवर्तन होऊ शकतं, बौद्ध धर्मामुळे देशाचं परिवर्तन होऊ शकतं, बौद्ध धर्मामुळे जगाचं परिवर्तन होऊ शकतं. म्हणून बाबासाहेबांनी हा धर्म आपल्याला दिला. म्हणून आपण आपली एक मोठी जबाबदारी आहे. आपण बाबासाहेबांच्या धर्मांवर विश्वास ठेवला पाहिजे. बाबासाहेबांनी जे सांगितलंय हे जे आपण आचरण केलं पाहिजे, पालन केलं. दुसरा जी गोष्ट आहे की जे काय रोग असतात ते काय करतात, ती दिलेली जी स्क्रिप्ट असते ना ते वाचत नाही, नुसतं डॉक्टरकडे जातात ते स्क्रिप्ट आणतात आणि त्याच्यावर औषध उपचार घेतात. तर असे पण काही लोक असतात की बाबासाहेबांना धर्म सांगितलं पण ते कधी उदाहरणात येत नाही, कधी पुस्तक वाचत नाही, कधी कुठल्या संपर्कामध्ये असतात. मग त्यांना नेमकं बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं, बाबासाहेबांनी जे आपल्याला हे काय केलं हे काही कळत नाही आणि ते काय करतात मग त्या आंधळ्यासारखं त्यांचे काम असतं, तिथंच फिरत असतात. मग फिरून ते काय फिरल्यामुळे काय होतं त्यांना त्याचा लाभ नाही होत. बाबासाहेबांनी काय सांगितले, खूप लोक बघा आता गणपती आले की काय लोक गणपती बसवतात. मग जेव्हा आपले लोक सांगतात तुम्ही बौद्ध आहे तुम्ही कसं काय गणपती बसवता, मग ते म्हणतात बाबासाहेबांनी कुठे सांगितलं असं. 22 प्रतिमध्ये सांगितलं हे त्यांनी कधी वाचलेलंच नाही आणि हे कधी त्यांना माहिती पण नाही. खूप लोक कर्मकांड देवा धर्माला विरोध करतात तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही. म्हणून कसं आहे आपण जे बाबासाहेबांना वाचतो म्हणजे बाबासाहेब फेस टू फेस आपला संपर्क होतो, बाबासाहेब आपल्याशी संवाद साधतात, बोलतात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून बाबासाहेबांचं जे साहित्यामध्ये पंचशील असतं 22 प्रतिने दिलेलं असते, बाबासाहेबांचं भगवान बुद्धांनी पुस्तक आहे ते आपण नक्की वाचलं पाहिजे. अशा कार्यक्रमांना आलं पाहिजे, प्रवचन ऐकायला आलं पाहिजे, प्रवचनाचं आयोजन केलं पाहिजे, शिबिराला गेलं पाहिजे तर रोग बरा होणार. नाहीतर नुसता धर्म घेतला घरात बसल्या बाकी काय नाही करू तर मग आजार बरा होणार नाही. आणि तिसरा गोष्ट आहे की काही लोक कसं वाचतात, विद्वान असतात, हुशार असतात, त्यांनी वाचन केलेलं असतं, प्रवचन देतात, व्याख्यान देतात, पण ते स्वतः धर्माचं आचरण करत नाही, पालन करत नाही, ते पोपटपंची असतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्याचा लाभ होत नाही. तेवढे बौद्धिकदृष्ट्या PhD झालेले असतात, प्रोफेसर असतात, लेखक असतात, कवी असतात, पण स्वतः ते आचरण नाही करत. तर स्वतः तसं नाही केलं पाहिजे. आपण जेवढं आपल्याला धर्म समजला आहे तेवढं त्याचं आचरण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे तर आपण बरं होऊ. नाहीतर मग पुन्हा आपल्याला तो रोग पसरणार. चौथी गोष्ट आहे की रोग्यांना आपण आजारी आहोत माहिती नसते. खूप लोक असे असतात की आपण ह्या मनोवादी गोष्टीमध्ये ब्राह्मणी गोष्टीचे शिकार आहे, त्यांचे गुलाम आहे आणि हा रोग आपल्याला जडला हेच त्यांना माहिती नसतं. त्याच्यामुळं कसं आहे, कारण का माहिती नसतं तर ती लोक व्यसनामध्ये असतात, गर्क झालेले असतात, व्यसनामध्ये बुडून नशेमध्ये असल्यामुळं त्यांना काही कळतच नाही नेमकं काय चाललं काय नाही चाललं. आणि जेव्हा त्यांची नशा उतरते तेव्हा त्यांना जाग येते, त्यांना वाटते हा तेव्हा मी आजार. तर ही जी नशा व्यसनं जे आहेत, नशे आहेत, त्याच्यामुळं आपला आजार कधीच बरा होणार ना, आपली बौद्धिक प्रगती होणार. पण लोक व्यसनामध्ये अडकतात. मग व्यसन म्हणलं की दारूचं व्यसन असतं, देवा धर्माचं व्यसन असतं, कर्मकांडाचं व्यसन असतं, भौतिक सुख संपत्ती. खूप लोकांना असं वाटतं की भौतिक सुखता माझ्याकडे खूप आहे, पण भौतिक सुखता जे तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध करून देतात, आंतरिक सुख नाही देत. म्हणून आपल्याकडे भौतिक सुख खूप असलं आपल्याकडे, पण जे आंतरिक सुख असते ते सुख आपल्याला
मिळत नाही. तर ते कधी मिळतं? आपण जेव्हा आचरण करतो, पालन करतो तेव्हा मिळतं. पण प्रत्येकाची नशा असते. मी अधिकारी आहे, मी मोठा साहेब आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मग मी कशाला व्यवहारात गेलं पाहिजे, मग माझं काय काम आहे, हे अशा अहंकारामध्ये ते अडकलेलं असतात. किंवा सौंदर्याची नशा असते. नशामध्ये केवळ ह्याचीच नाही, अशी पण नशा. तर ह्या गोष्टी आहेत ना, आपण या गोष्टीपासून खूप असं अलग म्हणजे वेगळं राहायला पाहिजे. आपण या वेळेस अशा नशामध्ये आपल्याला कुठल्या पण वेळेस आपण जर बौद्ध असू, बाबासाहेबांच्या अन्न असू, तर आपल्याला कुठलंही व्यसन असतं. तर ते व्यसन असलं तर ते कसं कमी करता येईल, कसं सोडवते. कारण का, तर ह्या व्यसनामुळं अनेक फॅमिलीची बरबाद झालेली आहे. अनेक कुटुंबामध्ये बोलणं आहे, भांडणं आहे, आरडा ओरडा राडा सगळा आहे. तर ही व्यसनं आपल्याला नसली पाहिजे. बाबासाहेबांच्या आपण भरपूर पुऱ्या आणलं. काही रोगी कसे असतात नाही का, काही रोगांना ते औषध आहे ना, काही कालावधीसाठी डॉक्टरने दिले. ते औषध तुम्ही 5 दिवस घ्या, 8 दिवस घ्या, 10 दिवस घ्या. मग ते काय करतात, 1-2 डोस घेतात आणि परत ते औषध घेतात. त्या डॉक्टरनी बरा झाला. पण तो जे आतले जे जंतू असतात ते तसे सक्रिय होतात, ॲक्टिव्ह होतात आणि ते नेहमी आजार पडतात. जेव्हा पुन्हा औषध घेतात तेव्हा त्यांचा त्या जंतूवर परिणाम होत नाही. त्याच्यामुळं कसं आहे, आपल्या कुटुंबाचे पूर्व श्रमीचे जे संस्कार आहेत, देवा धर्माचे आहेत, कर्मकांडाचे आहेत, उपास तापास आहेत, हे सणवार आहे, आज पण सण आहे. तर आपण कशाला त्याच्यात अडकाय, ज्याचं आहे त्याचं ते करत बसते, आपण कशाला त्या करायचं. म्हणून जे पूर्व जे संस्कार आहेत ते आपले नष्ट झाले पाहिजे. विहारात येणं नुसतं पंचांग करणं बुद्धंकरण म्हणणं नाही. तर विहारात जेव्हा जेव्हा आपण येऊ तेव्हा आपल्यामध्ये बदल होत गेला पाहिजे. आपले हे जे जो मनुवाद आहे, जी जातीव्यवस्था आहे, जी ब्राह्मणव्यवस्था आहे, ती अशी सुटली पाहिजे, सेल झाली पाहिजे. आणि आपल्या घरातनं हे कर्मकांड नसतं झालं पाहिजे, उपवासतापा नसतं झालं पाहिजे. काल्पनिक कुठे नाते जे देवधर्म आहे त्याच्यामध्ये आपलं खूप वेळ जातो, ते आपण बंद केलं पाहिजे. नाहीतर मग काही उपयोग होत नाही त्याचा. मग आपल्याला त्याचा लाभ नाही होत. मग आपण अर्धे बौद्ध असतो, अर्धे बुद्ध असतो, 14 एप्रिलला एकदम बौद्ध, आणि वर्षभर मग आपण त्याच गाणीमध्ये त्याच पठारामध्ये लोळतो. तर असं असता कामा नाही. तर 56ला बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला म्हणजे धर्मांतर दिलं, तर त्याने ह्या व्यसनापासून, या काल्पनिक देवाधर्मापासून 22 प्रतिज्ञा देण्याचा उद्देशच हा होता की आपण ह्याच्यातून मुक्त असलं पाहिजे. आपण हे जे आपल्याला व्यसन असतं कामाला. आणि 6वी गोष्ट आहे की काही रोगी कसे असतात, त्यांना जे आजाराचे जे मूळ कारण आहे ते औषध घेत नाहीत. म्हणजे डोकं दुखत असलं तर प्रोशीन घेणार आणि तात्पुरतं बरं वाटणार, ताप आला असला तर काहीतरी हे करणार. म्हणजे प्रॉपर रोगावरती औषध उपचार घेत नाही, डॉक्टराकडे ते जात नाहीत. स्वतःचे मनाचेच डॉक्टर होतात आणि मनाचाच इलाज करतात. मग ह्या मेडिकलमधून या गोळी घे, त्या मेडिकलमधून ते घे, असं काढून ते काय करतात, अंगाव काढतात. मग अंगाव काढलेलं जे 500 रुपयाचं आजार असतो ते 5000ला जातो आणि माणूस मग रोगानं पीडित होतो. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जे धर्म दिला आहे, जे दिलंय, तर आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं आचरण केलं पाहिजे, पालन केलं. आपण कुठल्या कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या, देवाधर्माच्या नादाला लागलं नाही पाहिजे, देवऋषाकडे गेलं नाही पाहिजे, देवरुची उवा बाबा यांच्या नादाला नाही लागलं. ही लोक फसवतात, ही लोक फसवतात आणि आपल्याला काय करतात, आणखी अडचणीमध्ये आणतात. तर त्याच्यामुळं हे ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञाचं आचरण करेल, पालन करेल, त्याची प्रगती होणार, तो पुढे जाणार, तो भयमुक्त असणार, तो भटमुक्त असणार. म्हणून आपल्याला कशाचीच कर्मकांडाची भीती वाटलेली पाहिजे. 7वा रोग असा असतो की तो विसरभोळा असतो. डॉक्टरने त्याला जे औषध लिहून दिलेलं आहे तर त्याला सांगितलं की बाबा जेवणाअगोदर हे खा, जेवणानंतर ते खा, सकाळी हे औषध घे, दुपारी ते घे. पण तो काय करतो, जेवण झाल्यावर त्याच्या लक्षात येतं, अरे जेवणा अगोदरची गोळी विसरली, मग परत त्या दोघी एक टाइम करतो.
कधी कधी दुपारचं जेवणाची गोळी विसरतो. कधी काही लोक विसरभोळे असतात. त्यांना हा माणसाचा स्वभाव आहे की माणूस हा विसरभोळा असतो. म्हणून कसं आहे, आपण एक बाबासाहेबांचा अन्वय, बुद्धाचा अन्वय, तर आपले प्रत्येक कार्यक्रमात दर्जेदार असला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला जाण असली पाहिजे. आता बघा, आपण ह्या लग्न कार्यामध्ये हे हळदी बिळदी लावतो, डीजे लावतो. खूप बौद्ध लोक असून म्हणजे आणि बिर्याणी ठेवतात त्या हळदीच्या काळात. कशाला पाहिजे डबल करायचं? आपले कार्यक्रम असे साधे सुटसुटीत आणि कमी खर्चाचे असले पाहिजे. कुणाचं तर बघायचं आणि डीजे लावायचा, हळद खेळायची, सगळा राडारा करायचा. मग कधी कधी रंगपंचमी करायची, कधी कधी गुढी उभारायची. हे पाहिजे कशाला आपल्याला? बाबासाहेबांनी हे कोरोनाला म्हणून सांगितलं. ही जी येऊन संग्रह घेतले आहेत, कधी नाही त्या धुळवडीला खेळायचे. याला रंग लाव, तुझं तोड काळा कर, याचं तोड लाल कर. लोक आपण बाबासाहेबांचं नाही, बुद्धाचं नाही, आपल्याला त्या व्यवस्थेमध्ये, कारण त्या व्यवस्थेच्या विरोधात किंवा मग आपण जेव्हा असं करतो तेव्हा आपण बाबासाहेबांच्या विरोधात काम करतो, गुणवादाला सपोर्ट करतो आणि बाबासाहेबांच्या कार्याला विरोध करतो. तिथं जेव्हा तुम्ही येता तर तुमच्या नसानसामध्ये, कणाकणामध्ये बाबासाहेब असलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय सांगितले लक्षात असलं पाहिजे. घरी गेलं तर मम्मीला सुद्धा तुमची हिंमत झाली पाहिजे. मम्मी हे कळलं नाही पाहिजे, बुद्धिजमाने असं करत नाही, बौद्धधर्माने असं करत नाही, आपण असं कुठल्या काळपणी उपास तापत नाही करत, अशी बोलण्याची आपली हिंमत झाली पाहिजे. रोग्याला वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी ते डॉक्टर बघा, कधी कधी ते नैसर्गिक करतात, होमिओपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथिक आहे. मग काय लोक काय करतात, थोडं एखादा आजार झाला की आयुर्वेदिक औषध चालू करतात. आयुर्वेदिक तुम्हाला माहिती आहे, लवकर त्याला काय गुण येत नाही. माणूस मेला तरी कधी कधी त्याला त्या आयुर्वेदाचा गुण येतो. मग थोडे दिवस आयुर्वेदिक येतील, परत ॲलोपॅथिककडे जातील. मग असे काय काय तर अस्थिर लोक असतात ते, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना प्रॉपर असा गुण येतो. तर ह्याच्यामध्ये कसं राहतं, आपल्यामध्ये अनेक अशा बाबासाहेबांच्या चळवळी, धार्मिक, सामाजिक, राजकीय, अशा अनेक चळवळी शैक्षणिक आहे. मग लोकांना तुमचा जो पिंड आहे ना, तिथंच तुम्ही स्थिर होणार. तुम्ही जर राजकारणी तुमचा पिंड असेल, तुम्ही धर्मकार्यामध्ये जास्त वेळ राहू नाही शकत. तुमचा पिंड जर धार्मिक असेल तर तुम्ही राजकारणामध्ये जास्त तिथलं छक्के पण तुम्हाला आवडणार आहे. तर म्हणून आपण एकदा त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये काम करायचं, कधी भारतीय बौद्ध महासंघात मिळायचं, मग कधी वंचितमध्ये जायचं, मग कधी BSP जायचं, मग कधी RPमध्ये जायचं. तर ह्या अस्थिरता, ह्या उड्या मार्ग आहेत. आपण स्थिर, आपल्याला आपल्या मनाला वाटलं पाहिजे, या मला इथंच काम करायचं, हे माझ्या मनाला इथं मला पडते आणि ही खरी बाबासाहेबांची चळवळ आहे. जेव्हा आपण असं करू तेव्हा काय होतं, म्हणजे प्रॉपर एखाद्या संस्थेला आपण आपलं योगदान देऊ शकतो. नाहीतर मग कसं, गावाकडे बोरिंग मारतात, तर ती बोरिंग असते ना, एका जागेवरच 500-700 फूट मारतात. तेव्हा त्या पाण्याच्या चळ काढायला लागते, ते पाणी भरपूर येतं. आणि जर इथं तुम्ही 100 फूट मारले, इकडे 50 मारले, इकडे मला नाही लागत पाणी. तर ते असंच आहे, जिथं तुम्ही काम कराल, ह्या सगळ्या बाबासाहेबांच्या चळवळी. आणि बाबासाहेबांची नुसतं एकच धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्र, सगळ्या क्षेत्रामध्ये आपले लोकांनी काम केलं पाहिजे. ह्या चळवळीला मजबूत केलं पाहिजे. बाबासाहेबांची जी शैक्षणिक चळवळ आहे, पीपल एज्युकेशन सोसायटी, अशा अनेक गोष्टी. RPI नवं आहे काय, आपण खूप आजारी असतो तेव्हा डॉक्टर आहे ना, आपल्याला आपली जी लाईफस्टाईल आहे, रुटीन चेंज करायला सांगतात. डॉक्टर काय बोलतात की तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे, रोज लवकर उठलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, तुम्ही सकस आहार घेतला पाहिजे, वेळ झोपलं पाहिजे, वेळ उठलं पाहिजे. हे डॉक्टर सांगतो तर तुम्ही बरे व्हाल, नाही तर तुम्ही बरे नाही होता. म्हणजे कसं, हे बाबा आपली जी लाईफस्टाईल आहे ती कशी असली पाहिजे, दुय्यम असली पाहिजे आणि शीलाचरण प्रथम असले पाहिजे. आपण आचरणशील असले पाहिजे. आपण धर्माचं आचरण केलं, पालन केलं, पंचशीलाचं आचरण केल्याशिवाय
आपल्याला आपण दुःखमुक्त होणार नाही, आपण सुखाकडे जाणार नाही, समृद्धीकडे जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण एक जर बौद्ध असू तर बौद्ध माणूस हा शिस्तप्रिय असतो. बौद्ध माणूस हा तसा आचरणशील असतो. एखाद्यानं लांबून जरी बघितलं तर तुमचं त्यानं बोलणं ऐकलं तर त्याने म्हटलं पाहिजे, मला दिसतोय, हा बाबासाहेबाचा अन्याय दिसतोय, हा बोलतोय कसा, हा वागतोय कसा, राहतोय कसा. असं आपलं आचरण असलं पाहिजे. असं आपलं रुटीन जीवन असलं पाहिजे. येड्याला बाळ काय बोलतात, कसं पण अस्ताव्यस्त नो, शिस्तप्रिय जीवन आपण असलं पाहिजे. म्हणून आपण जिथं जी तुम्हाला आवडेल तिथं आपण आपलं काम करतो. बघा, काय रोगींना अशक्त असतात तेव्हा वीक असतात. मग साध्या सर्दीनं पण त्यांना नियम होतो. कुठं लोणावळ्याला जरी पाऊस पडला तरी इथं ते थंडीनं पण पडतात, एवढे ते वीक असतात. पण आपण जर हेल्दी असू, तंदुरुस्त असू, मग इथं पाऊस आला काय, दुनिया किती करूनच एवढा मोठा भयानक करून आपण फेस केलं. हे छोटे छोटे आजारात काय बाब आहे. म्हणजे कसं, आपण जर खरंच बाबासाहेबांच्या असू, आपण बाबासाहेबांचं जे औषध घेतलेलं असेल, आपल्या रक्तामध्ये ते गुंतलं असेल, तर जे आपले शेजापाजारी लोक असतात त्यांच्या कर्मकांडाला आपण बळी नाही पडत, पण आपल्या हिशोबाने काम करत असतो. त्यांनी काय केलं म्हणून आपण त्यांच्यासारखं नाही करत. मग काय काय शेजारी केवळ इतर काचचे असल्यामुळे मग लोक काय करतात, त्यांच्याबरोबर त्यांना बरं वाटावं, त्यांची मर्जी राखावी म्हणून त्यांच्यासारखं काम करतात, त्यांच्यासारखं उपस्थापन करतात. तर आपण नाही करायचं. आपण बघा, एखादा मुसलमानाचं घर असतं, 50 लोक असते तिथं लोकांची, ते कधी गणपती नाही बसत, ते कधी गुढी नाही उभारत, कधी तुमच्या उलट त्यांच्या ईदला ते इतरांना ते शेत कोणमा जेव्हा बोलत, ते स्वतः त्यांची छोटी छोटी मुलं पण असतात, ते कधी हे नाही करत. तर म्हणून कसं आहे, आपण नाही ना इतरांच्या फेवरमध्ये नाही आलं पाहिजे. आपण जेव्हा बुद्ध धर्माच्या फेवरमध्ये नसतो, बाबासाहेबांचा आपल्यावर प्रभाव नसतो, तेव्हा आपण मनोवादाच्या प्रभावामध्ये येतो, ब्राह्मणी व्यवस्थेच्या प्रभावामध्ये येतो आणि बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीच्या विरोधामध्ये आपण काम करतो. तर आपण असं असता कामा नये, आपण असं केलं नाही पाहिजे. म्हणून जे भूतानी जो दुःख निरोधक आम्ही प्रतिपदा, हा जो 4 आर्य सत्याचा जे शेवटचा ज्या राष्ट्रीय मार्गाचा जो म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, तर बाबासाहेबांनी 21व्या शतकामध्ये आपल्याला हा मार्ग दिलेला आहे. आणि बाबासाहेबांची ही जी शिकवण आहे हे सहज आपण कुठेही घडू शकतो. आपल्याला काय कुठल्या वेळेचं बंधन नाही, एकच वाजले पाहिजे, चांद दिसला पाहिजे, कुठलं हे झालं पाहिजे, काही नाही. जिथं बसाल तिथे तुम्ही मेडिटेशन करू शकता, मैत्री भावना करू शकता, संपर्क करू शकता, बोलू शकता, शिलाचं आचरण करू शकता, पालन करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही दुःख मुक्त होणार. जर आज बाबासाहेबांनीचं धर्मात जर तुम्ही घेतलंय आणि जर आचरण करत नसाल, पालन करत नसाल, तर मग आपली प्रगती होणार नाही. कारण बाबासाहेबांचं धर्मांतर हे आध्यात्मिक आहे. बाबासाहेबांना आपली आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे. हा समाज आहे एक असा एक मॉडेल समाज, हा प्रबुद्ध भारतामधला हा मॉडेल समाज, टॉप समाज असला पाहिजे, असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि हे कधी होणार आहे, आपण आचरण केलं तर. आता लय समाज सुधारण्याची, लय ह्याच्या गप्पा टप्पा करण्यापेक्षा आपल्या फॅमिलीमधून हा जो मनुवाद आहे, हा जो ब्राह्मणवाद आहे, याला पहिलं बाहेर हाकलून द्या. ह्या औषधाचा आपल्यावर पहिला परिणाम झाला पाहिजे. आपल्याला या कर्मकांडाची, देवाधर्माची अजिबात भीती वाटली नाही पाहिजे. कुणाचे सण उत्सव हे अजिबात करता कामा नये. नाहीतर काय होणार आहे, मग आपण बाबासाहेबांच्या विरोधात काम करतो, बाबासाहेबांनी विरोध करतो असं ते झालं. म्हणून पहिलं आपलं घर चेंज करायचं. एका घराघरानं समाज बनवत असतो, समाजाचा गाव बनतो, देश बनतो. म्हणून बाबासाहेबांना ह्या जो स्वतंत्र भावना बोलतात ना, मला हे हा देश भारत बौद्धमय करायचा. भारत बौद्धमय करायचं म्हणजे काय, तर त्या प्रत्येक लोकांनी
बुद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे आणि ते ह्या रोगातून मुक्त होऊन प्रबुद्ध झाले पाहिजे, अप्रबुद्ध नाही राहिले पाहिजे. म्हणून आपण एक खूप अशी काळजी घेतली पाहिजे की आपण ह्या रोगातनं जर बरं व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीला आपण खरंच खूप असं स्ट्रॉंग हेल्दी बनवलं पाहिजे. पहिले आपल्या घरातून तिला आपला मग आजचं जे औषध आहे हे लागू होणार आहे. तर शेवटी जाता जाता एक छोटंसं गीत आहे, तर ते मी गाणार आणि बंद करणार आहे. तर हे गीत काय म्हणतंय का, अधम्म हो नवा नवा दुःखावरील ही दवा मी सांगतो नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. अधम्म हो नवा नवा दुःखान विश्वसारे कुटुंब भरले आहे, व्याधी आणि जरा मरण तुझीच वाट पाहिले. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा मी सांगतो स्वतः तुम्ही अनुभवा. अधम्म हो नवा नवा अधम्म शिकवितो नीती मैत्री भावना प्रीती सद्धम्माची परिणिती मिळे तया सुगती. बंधुभाव वाढवा वैरभाव मिटवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. अधम्म हो नवा नवा मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती. अनेक दुःख वेदना कुकर्माची परिणिती. जिंकाया साऱ्या आश्रवा मी सांगतो नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. अधम्म हो नवा नवा दुःखावरील ही दवा मी सांगतो नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. मी जे सांगितलं ना ते या लेखकाने या कवीने गाण्यामधलं सांगितलंय. हा धम्म दुःखावरचा दवा आहे. हा धम्म आणि बाबासाहेबांनी आपल्याला दवा दिला. हा दवा जर आपण त्याच्यामध्ये केवळ 22% जर आचरण केलं, पंचशिलाचं जर आचरण केलं तरी आपला संसार आहे, आपलं कुटुंब आहे, आपली फॅमिली आहे, सुखी आनंदी आहे, ते आपण जीवन जगू शकतो. संयोजकाचं मी खूप खूप आभार मानतो की मला इथं बोलवलं आणि आजचं व्याख्यान देण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमचा खूप खूप आभार आहे. आणि इथं बसलेले सर्व जे नृत्य आहे, उपासिका आहे आणि माझं जे व्याख्यान आहे खूप शांत चित्तानं ऐकलं. तुम्हा सर्वांचा मी खूप खूप आभार आहे. धन्यवाद. जय भीम. नवोदय.